नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पिकलेल्या केळ्याची बर्फी कशी बनवायची ते पाहतोय. तर या ठिकाणी 3 पिकलेली केळी घेतलेली आहेत. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. 1 वाटी गव्हाच्या पिठाला पाव वाटी किंवा पाव कप इतपत आपल्याला बारीक रवा लागणार आहे. बारीक रवा नसेल तर मोठा रवा थोडासा मिक्सरमधून काढून घेतला तरी चालेल. आणि 1 कप इतपत आपल्याला गूळ लागणार आहे. त्याचबरोबर वेलची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी इथं खसखससुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर आपले मनुके घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर तर आपल्याला इथं पाक बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये गूळ घातला आणि अगदी पाव कप इतपतच पाणी त्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे आपला गूळ त्याच्यामध्ये काय झाला पाहिजे, भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. आणि या पाकाला उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा. आता पुढची प्रोसेस करायला घेऊयात. या ठिकाणी कढई घेतली आहे. कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि तुपामध्येच आपल्याला हे पीठ वगैरे सगळं परतून घ्यायचं आहे. तूप मात्र आवश्यकतेनुसार लागणार आहे इथं. म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी पाव कप इतपत तूप इथं आपल्याला लागणार आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती लागू शकतं. तर गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल आणि गव्हाच्या पिठाला छान असा बिस्किटसारखा रंग आला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा सुगंध आला पाहिजे. असं छान खमंग पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ही पिठं जेवढी आपण छान भाजून घेऊ तेवढंच आपल्या बर्फीला म्हणजे चवसुद्धा खूप छान येणार आहे. बऱ्याच वेळा केळी पिकलेली असली की आपण ती फेकून देतो. तर ती फेकून न देता अशा पद्धतीनं जर का तुम्ही बर्फी घरामध्ये बनवून ठेवली तर आयत्या वेळी मुलांना आपण हा पदार्थ किंवा ही बर्फी खायला देऊ शकतो. आणि शिवाय पौष्टिक आहे. याच्यामध्ये काय आपण मैदा वगैरे वापरत नाही आहोत. गव्हाच्या पिठापासूनच बनवतो आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही गव्हाच्या पिठाचा रंग बदललेला आहे. हळूहळू असंच मंद आचेवरती आपल्याला काय करायचं हे म्हणजे पीठ भाजून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित भाजायचं आहे. आणि हे व्यवस्थित भाजलं त्याचा कलर चांगला बदलला की आता इथं तुम्ही बघू शकताय कलर किती छान त्याचा बदललेला आहे. मस्त असा कलर आलेला आहे त्याला. आणि आता याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. आणि रवासुद्धा आपल्याला काय करायचं आहे, चांगला भाजून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर तर गव्हाचं पीठच भाजायचं, कारण गव्हाचं पीठ भाजायला थोडासा वेळ जास्तीचा लागतो. आणि रवा घातल्यानंतर परत मी काय केले बघा, या ठिकाणी 1 चमचा तूप घातले आणि हे सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. रवासुद्धा आपला चांगला भाजला गेला पाहिजे, नाहीतर कच्चा राहिला तर तो दाताखाली आल्यानंतर कचकच करतो. त्याचबरोबर चव चांगली येत नाही. तर ज्या भांड्यामध्ये मी वेलची पावडर बारीक केलेली होती त्याच भांड्यामध्ये आता मी ही केळी बारीक करून घेणार आहे. तर केळ बारीक करताना त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी असं काही घालायचं नाही. फक्त केळाचीच पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. या पद्धतीनं बारीक काप करा की जेणेकरून त्याचे मोठे तुकडे राहणार नाहीत. तर अशी छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता या ठिकाणी मी 3 केळी घेतलेली आहेत. तुम्ही 4 केळी घेतली तरी चालतील किंवा 2 केळी घेतली तरी चालतील. तर मिक्सरमध्ये हे फिरवून घेते आणि तुम्ही इथं बघू शकताय छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. त्याचबरोबर साईड बाय साईड आपण पिठंसुद्धा भाजतोय त्याच्यामुळं त्याकडं पण लक्ष द्यायचं आहे. तर इथं बघू शकताय रवा आणि आपलं गव्हाचं पीठ हे सुद्धा चांगलं भाजलेलं आहे. आता आता बघू शकताय तुम्ही याचा रंग बदलू लागलेला आहे, म्हणजे रवासुद्धा चांगला आपला भाजलेला आहे. आणि आणखी फरक बघा तुम्ही, बघा किती छान असा रंग याला आलेला आहे. आणि आत्ता या स्टेजला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर आपली केळाची प्युरी घालून घ्यायची. आणि केळाची प्युरी घालून घेत असताना मात्र गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवायचं आहे, नाहीतर मिश्रण चिकटतं आणि इथं हात भरभर चालवायचे. आपलं पीठ किंवा हे मिश्रण चिकटलं नाही पाहिजे, नाहीतर त्याचा वास लागतो. तर त्यासाठी पटपट पटपट हलवून घ्यायचं. आणि केळाची प्युरी घातल्यानंतर सुद्धा काय करायचं आहे, छान व्यवस्थित आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे, हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला चव चांगली येण्यासाठी मदत होते. आता तुम्ही बघू शकता हे किती म्हणजे घट्टसर गोळा वाटतोय, पण जसं आपण भाजत जाऊ तसं काय होणार आहे, तर हे पीठ किंवा हे मिश्रण कोरडं होणार आहे.
आणि तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण चांगलं भाजलं गेलेलं आहे. आता इथं तुम्ही बघू शकताय 3 ते 4 मिनिट छान परतल्यानंतर असं कोरडं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या ठिकाणी आपण जो काही पाक बनवून ठेवलेला होता, तर तो पाक आता आपल्या याच्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. तर गाळणीनं गाळून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काही पाकामध्ये किंवा गुळामध्ये काही काड्या वगैरे असतील तर त्या बाजूला निघतात. तर त्यासाठी पाक गाळून घेतला आणि आता या स्टेजलाच या ठिकाणी मी ही वेलची पावडर घालते आणि हे छान मिश्रण आपल्याला परत काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि हे मिक्स करत असताना घट्टसर गोळा बनत जातो. आणि इथं आणखी गोष्ट लक्षात घ्यायची, कुठेही पिठाची गुठळी राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि लगेचच ह्याचा घट्ट गोळा होतो. तर अगोदर 1 चमचा मी या ठिकाणी तूप घालून घेते. आता इथं 1-2 चमचे जरी तुम्ही तूप घातलं तरी चालतं. आणि कढई मिश्रण सोडू लागली की लगेचच आपला गोळा थापायला घ्यायचा आहे. त्या अगोदर साईडला एक ज्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही ही बर्फी सेट करायला ठेवणार आहात, तर त्या ताटाला सुद्धा काय करायचं आहे, तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे निघताना सुद्धा ती बर्फी अगदी सहजरित्या निघण्यासाठी मदत होईल. आणि इथं बघू शकताय अगदी 2च मिनिटामध्ये छान असा याचा गोळा बनवून तयार होतो. आपलं मिश्रणानं काय केलेलं आहे, कढई सोडलेली आहे. कढईपासून ते मिश्रण अगदी बाजूला झालेलं आहे. आणि या ताटामध्ये बघा मी तूप लावून घेतलेलं आहे आणि जेवढ्या भागामध्ये बसते तेवढंच भागामध्ये मी मिश्रण जे आहे तर ते पसरवून घेणार आहे. अगदी अर्ध्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये सुद्धा काय होतं की हे मिश्रण बसतं. त्यामुळं मी हे केलेलं आहे, म्हणजे अर्ध्याच ताटामध्ये आपली ही बर्फी सेट करायला ठेवणार आहे. तर छान व्यवस्थित ही बर्फी सेट करून घेतलेली आहे. आता याच्यावरती मी खसखस घालते आणि खसखस घातल्यानंतर सुद्धा ती छान पसरवून घ्यायची. त्याचबरोबर पिस्त्याचे काप घालते. तुम्हाला हवा असेल तर बदाम, काजू याचे काप घातले तरी चालतील. आणि त्याचबरोबर देशी गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात ना, तर त्यासुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे. देशी गुलाबाचे आमच्याकडं झाडं आहेत, तर त्याच्या पाकळ्या मी साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्या मी वरून गार्निशिंगसाठी वापरणार आहे. हेल्दीसुद्धा आहेत, त्याच्यामुळं खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि 5 ते 6 तासासाठी आपल्याला ही बर्फी सेट करायला ठेवायची. अगदीच वेळ नसेल तर 3-4 तास जरी ठेवलं तरी चालेल. आणि इथं बघू शकताय तुम्ही मी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालून ठेवलेल्या होत्या आणि मस्त आपली बर्फी सेट झालेली आहे. आणि तुम्हाला कट करून दाखवते बघा किती अलगद स्मूथरित्या आपल्या या बर्फ्या म्हणजे पडतायत. अगदी खूप छान असं म्हणजे ह्या वड्या कट होत आहेत. म्हणजेच काय तर आपलं पीठसुद्धा छान शिजलेलं आहे. आपण व्यवस्थित परतलेलं आहे. बिलकुल गडबड वगैरे आपण केलेली नाही आहे. तर तुमच्याकडं सुद्धा केळी पिकलेली राहत असतील तर ती टाकून न देता अशा पद्धतीनं तुम्ही घरामध्ये बर्फी बनवून ठेवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन रेसिपीज येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मस्त छान अशा बर्फी केळीची या ठिकाणी बनवून आपली रेडी झालेली आहे. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत चलो बाय.